इच्छा खरं की नाही उगा शाट मध्ये सांगा गुरुजी हमें रहने वेळ करून द्या हालेलुया प्रेज द लॉर्ड मी लई वेळ घेणार नाहीये का म्हटलं तर मला भी दुसऱ्याकडे कार्यक्रमाचा आहे प्रेज द लॉर्ड 5 मिनिट घ्या फक्त वर्षिक मध्ये झाली आजची काय गुरुजी ठीक आहे हालेलुया आज देवाचा कृपा देवाचा अभिषेक देवाची आत्मा हा मला चालवलेला आहे मला येताना सैतानने अडखळ घातलं परंतु मी देवाची इच्छा होतं मला आराधना प्रार्थना मध्ये घ्यावं तेच पण गॅरंटी होतं आणि देवाला माहिती आहे आज आमचं योजना काय आहे माणसाचं योजना काय यिर्मयाचं पुस्तक 19:11 यिर्मयाचं पुस्तक 19:11 मध्ये काय सांगतो देव सांगा वाचा आणि त्यास हा सेनाधीश परमेश्वर तो कुंभाराच्या नाही यिर्मया 19:11 यिर्मया किती टाकायचा हो 29:11 29:11 हे घ्या वाचा हे घ्या वाचा परमेश्वर म्हणतो हा तुम्हाविषयी हा माझ्या मनात जे संकल्प आहेत हा ते मी जाणतो हा ते संकल्प हिताचे आहेत हा अनिष्टाचे नाही हा हे तुम्हास तुमच्या भावी सृष्टीची आशा धरणारे आहेत बस हालेलुया प्रेज द लॉर्ड बघा आमच्या योजना काय असते आम्ही कामाला जायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असं करायला पाहिजे आराधना ह्याच टायमाला करायला पाहिजे हालेलुया परंतु देव म्हणतो त्या वेळेला कुठल्या समय आराधना करायला पाहिजे कुठल्या समयाला ते वचन वाचायला पाहिजे खरं देवाला सगळंच माहिती आहे ना देवाला सगळेच माहिती आहे मी खात्याला माहिती आहे मी पिंड्याला माहिती आहे मी झोपत्याला माहिती आहे मला कुठल्या गावाला जायला माहिती आहे परंतु आम्ही कधी देवाला सोपवून देतो आम्ही देवाचे पुत्र होतो नाहीतर नाही कुणाचे पुत्र होतो आम्ही देवाचे पुत्र व्हायचं झालं तर देव काय सांगतो हे वचन वाचा योहान सुवर्तमान 17:17 योहान सुवर्तमान 17:17 हा तू त्यांना हा त्या समर्पित कर हा तुझे वचन हेच सत्य आहे कधी आम्ही देवाला समर्पण करतो माझं मराठी समजायला येतं तुम्हाला मला कोणती म्हणत होतं माझं मराठी समजत नाही म्हणून परंतु माझं बेळगावचं प्युअर मराठी आहे तुमचं मिक्स मराठी आहे बघा देवाला समर्पण म्हटलं तर काय आमचं जीवन ताई बघा इकडे आमचं जीवन काय करायचंय देवाला समर्पण करायचं येशू काय म्हटला माझ्या पित्याला मी समर्पण केलोय मी काहीच नाही कृष्ण काय म्हणला येशू काय म्हणला ए ओ पिता मला सोडून आणि तू देव आहेस काय असं उठवून तुला काय नाही ना पित्याला काय सांगितलं माझं पित्याची इच्छा काय आहे ते तेवढंच होणार आता आमचं काय आराधना आहे प्रार्थना आहे वचन आहे त्याची इच्छा काय आम्हाला काय माहिती आहे का काय माहिती नाही त्याचं आराधना कधी होतो त्याचं महिमा कधी होतो त्याचं गौरव केव्हा होतो त्याचं देव केव्हा येतो देवाचं वचन काय सांगतोय मला किती 1 मध्ये सांगतोय तुझ्या देवाच्या मंदिरमध्ये देवाचा आत्मा मी सोडलेला असतो ते आत्मा सोडून बाहेर गेले तर कुणाचा आत्मा येतो कुणाचा आत्मा येतो देवाचा आत्मा येत नाही बघा तिथं आराधना करतो प्रार्थना करतो बाहेर गेल्यावर देवाचा आत्मा येत नाही सैतानचा आत्मा येतो तुम्हाला बाहेर गेल्यावर विचार करते काम करायचं आहे चित्ता येतो जगाच्या गोष्टीवर प्रेम करता काय परंतु कधी आम्ही देवाच्या आत्मामध्ये येत होतो बघा मी 2 आठवडा गेलो मी कशाला गेलो कामाला माझ्या स्वतःच्या कामाला गेलो नाही मी नुसता प्रेयरला गेलो 5 महिने मी गावाला गेलो नव्हतो सगळी मला असं पास्टर तुम्ही कुठं आहेसा हो पत्ता नाही फोन लागत नाही तुमचं हालेलुया तुमच्या सगळं पास्टरच फोन नाही तर
तिथं आम्ही कुठे नाही घरात बसून प्रार्थना करतो म्हणते. का सांगा एक भूत सोडा म्हणते पास्टरला. का म्हटलं तर एक वचन वाचा, 1 कोरिन्थी 3:17 मध्ये काय सांगतो माहितीये काय? जो देवाचा आत्मा असतो त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोठे मोठे चिन्ह चमत्कार करतोय, काय करतोय? येशू करतो, पास्टर करत नाही, मी करत नाही, मी काहीच नाहीये, मी कचऱ्याचा डब्बा आहे इथं. आणि मी म्हटलं तर कोण होणार तो? मी म्हटलं कोण? सैतान आहे. कोणचं वचन सांगायचं मला? कुठलं? आता वचन कोणतं वाचायचं? नाही अजून मी सांगतो की 2 कोरिन्थी 3:17 2 कोरिन्थी 3:17. आता मी सांगितलं ते वचन वाचा. तिसरा अध्याय 2 17 पुष्कळ लोक देवाच्या वचनाची घोषणा करून हा कसं करून ते दुमडून टाकतात. हा आम्ही त्याच्यासारखे